ही स्टेज त्यांनी इमॅजिन केलेली आहे आणि सुरुवातीला इमॅजिनेशनच असतं. ते इमॅजिनेशन प्रॅक्टिकल लाईफमध्ये होतं. महाभारतामध्ये संजय ही कन्सेप्ट आहे. तिकडे युद्ध चालू आहे आणि तो संजय धृतराष्ट्राला डोळे नसल्यामुळे त्याला ते सगळं दिसतंय आणि तो बघून तेच त्याला सांगतो. युद्ध संपलं की त्याचा टीव्ही बंद करतो आणि तो निघून जातो. तसं आता सिनेमा अजून कुठे जाईल हे आज इमॅजिन एखादा माणूस करेल ना, तर तिकडे तो जाणार. माणसाच्या इमॅजिनेशनला मर्यादा नाही, अमर्याद आहे. दिग्दर्शन सिनेमाचं असू दे, नाटकाचं असू दे, एक प्रसंग उभं करणं त्या माध्यमातून, त्या माध्यमाच्या मर्यादा ओळखून लोकांपर्यंत ते आणणं. डोळा होतो सिनेमा म्हणजे. एखादा रसिकाचा, माणसाचा त्या त्या डोळ्याला दिग्दर्शक सांगतो त्या पद्धतीने तो डोळा ते बघत असतो. कोणाच्या नावाच्या वलयाखाली जर दबला गेला, तर तुला पाहिजे तुम्ही नाही करू शकत. त्यामुळे मी कधी कोणाचं हा कोण एवढा मोठा वगैरे आहे. तिकडे आपण सगळेच एक एलिमेंट म्हणून काम करतो. तू नवीन आहेस का जुना आहे? याचा मी विचार केला तर माझं जुनं पण होणार नाही, नवीन पण होणार नाही. की आता सिनेमा सिनेमा इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आधी खूप सिरियस अप्रोच होता लोकांचा, कारण ते मिळत नव्हतं. आता सगळंच इझिली मिळते. तर आता सिनेमा कुठे चाललाय, कुठे डिरेक्शन चाललंय, का होतंय का नक्की क्वालिटेटिव्ह काम होतंय का, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आता काळाप्रमाणे सगळं बदलत असतं. जेव्हा मोबाईल आला तेव्हा एक एक सेकंद लोक त्याचा विचार करून ते वापरत होते. मग त्याच्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट होत होत त्याची साईज कमी कमी होत एवढी झाली. मग परत हळूहळू मोठी होऊन अँड्रॉइड झालं. अँड्रॉइडमुळे सगळं अख्खं जग इंटरनेट त्याच्यावर आलं. सगळं म्हणजे ज्याच्यासाठी एवढे मोठे मोठे हे होते कॉम्प्युटर्स, ते आता लॅपटॉप झाले. लॅपटॉपवरून मोबाईल आला. मोबाईलवरून आणखी घड्याळात पण आता सगळं आलं. अंगठीत येईल काही दिवसांनी, दिसणार पण नाही. नुसतं असं असं करायचं आणि आपण काम सुरू करायचं. म्हणजे स्क्रीन नाही, काही नाही. वेव्हजमध्ये काही अशा काही गोष्टी अंगात इलेक्ट्रॉनिक वेव्हज येतील की तुम्हाला तिथले ते अनेक सिनेमामध्ये पण आपण पाहतो. अवतारमध्ये अशा पद्धतीचे स्क्रीन आहेत की ते असं असं करतात आणि त्याच्यात सगळं टाईप करून बंद करून टाकतात स्क्रीन. ही स्टेज त्यांनी इमॅजिन केलेली आहे आणि सुरुवातीला इमॅजिनेशनच असतं. ते इमॅजिनेशन प्रॅक्टिकल लाईफमध्ये होतं. आज सगळे जे जे म्हणून टेलिफोन जे शोध लागलेत ना, ते कोणीतरी आधी इमॅजिन केलेले आहेत की अरे इथे बोलून तिकडे झालं तर. आपल्याकडे महाभारतामध्ये संजय ही कन्सेप्ट आहे. तिकडे युद्ध चालू आहे आणि तो संजय धृतराष्ट्राला डोळे नसल्यामुळे त्याला ते सगळं दिसतंय आणि तो बघून तेच त्याला सांगतो. युद्ध संपलं की त्याचा टीव्ही बंद करतो आणि तो निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतो संजय. युद्धाचे सगळे हे किती वर्षापूर्वीचे कन्सेप्ट आहे. ती कोणाच्या तरी मनात आली असणार. मग त्याचं टेलिव्हिजन झालं, मग त्याचा मोबाईल झाला, मग त्याचं सगळंच शोधला. तसं आता सिनेमा अजून कुठे जाईल हे आज इमॅजिन एखादा माणूस करेल ना, तर तिकडे तो जाणार. काही वर्षांनी तो तिकडे जाणार सिनेमा. म्हणजे मी आज बोलल्याने स्क्रिप्ट रेकॉर्ड होतं. उद्या मी बोलल्याने चित्रपट डिरेक्ट आपोआप होईल. एखादा सीन मी व्हिज्युअलाइज केला आणि तो तिथे त्या कॅरेक्टरना ॲनिमेट होऊन ते सीन उभा पण राहू शकतो. ते माणसाच्या इमॅजिनेशनला मर्यादा नाही, अमर्याद आहे. तो आधी इमॅजिन करतो मी चंद्रावर जाणार आणि मग चंद्राची मोहीम मागतो. आधी इमॅजिन करतो मी सूर्यावर जाणार, मग सूर्याची, मग त्याच्यात काय दोष आहेत ते. हे सगळं कुठे जाईल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही आणि हे इथे जाऊन संपेल असं पण प्रेडिक्ट कर, कारण अंतराळच इतकं आहे, त्यालाच एंड नाही तर तुम्ही इमॅजिनेशनला कुठून एंड येणार. तर हे सगळं कुठे जाईल ह्याचं कोणी ज्योतिषी किंवा भविष्य काय सांगू शकणार नाही. कुठेही जाऊ शकतं. बरोबर सर. सर तुम्ही नाटक केलं, त्यानंतर सिनेमा केले. तर नाटकाचं सिनेमाचं एक वेगळी शिक्षण आहे, वेगळी पद्धत आहे, स्क्रीन लँग्वेज आहे आणि नाटकाची एक वेगळी पद्धत आहे. पण नाटकाचा फायदा काय झाला तुम्हाला सिनेमा करताना? ॲक्च्युली दोन वेगळे माध्यम असले तरी दिग्दर्शन सिनेमाचं असू दे, नाटकाचं असू दे, एक प्रसंग उभं करणं त्या माध्यमातून, त्या माध्यमाच्या मर्यादा ओळखून लोकांपर्यंत ते आणणं. म्हणजे नाटक असेल तर ते डिस्टन्सवरून बघितलं जातं आणि ते डिस्टन्स पहिल्या रांगेचं पासून ते एंडपर्यंत वेगवेगळं असतं. म्हणजे सगळ्याचा एकत्रित विचार करून, ते प्रोसिनियमचा विचार करून किंवा तुम्ही जर वेगळ्या ह्याच्यामध्ये करत असाल, स्पेसचा विचार करून, म्हणजे तो ॲरिना आहे का, एम्पी थिएटर आहे का, प्रोसिनियम आहे का, म्हणजे 3-4 जे प्रकार आहेत परफॉर्मन्सचे. ॲरिना म्हणजे सर्कस सारखं किंवा एक 3 डायमेन्शनल किंवा 3 बाजूने एम्पी थिएटर. तर हे सगळं तुम्ही काय माध्यमातून ते नाटक उभं करता त्याचा विचार करून दिग्दर्शक ते सगळं करत असतो. काय कोणाला कुठून कसं दिसेल. तेच जेव्हा डोळा होतो सिनेमा म्हणजे एखादा रसिकाचा, माणसाचा, त्या डोळ्याला
दिग्दर्शक सांगतो त्या पद्धतीने तो डोळा ते बघत असतो. तिथे नाटकाला आपल्याला स्वातंत्र्य आहे. मी 100 लोक असतील तर त्यातल्या 2 मी सिलेक्ट करेन, त्यांचं काय चाललंय बघेन, ह्याचं काय चाललं बघेन, त्याचं काय. सिनेमामध्ये तुम्हाला दिग्दर्शकाने जे दाखवलेलं आहे तेच तेवढंच. बघा. मग तो त्याला त्याला जर वाटतं की 100 पैकी हे दोघेजण काय बोलतात त्यांचा तो 2 शॉट टाकतो, तिघांचा 3 शॉट टाकतो किंवा एखाद्याचा क्लोजअप टाकतो, बरोबर. एक्सप्रेशन. मग हे सगळं माध्यम बदलून मग त्या पद्धतीने दोन्ही माध्यमं हे दिग्दर्शक हँडल करतो. बरोबर. आणि नाटक करताना ह्या गोष्टींचा एक बेस तयार होतो सगळा, हम्म. की काय मला दाखवायचं आहे, त्याचं 2 तासामध्ये मी ती गोष्ट होल्ड करू शकतो का, ती लोकांपर्यंत पोचेल का, ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस नाटकात होतं. आणि मग माध्यम बदलल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये तेच हवं आहे. तो सिनेमा होल्ड होतो का, ती गोष्ट लोकांपर्यंत जाते का, ते व्हिज्युअल माध्यमातून जायचं. इथे पण व्हिज्युअल माध्यम आहे, पण ते थिएट्रिकल प्रोसिनियममधलं माध्यम आहे, की जिथे त्या त्या स्पेसची मर्यादा आहे. बरोबर. इथे मर्यादा नाही, इमॅजिनेशनची पण नाही आणि कसलीच मर्यादा नाही. तुम्ही जे इमेजिन किंवा गोष्टीला फ्लॅशबॅक, फ्रंट बॅक, म्हातारा माणूस 2 मिनिटात तरुण, तरुण 2 मिनिटात म्हातारा, त्याचा तुम्हाला जादू करायचं तर त्याला पक्षी होतो, गाढव होतो, घोडा होतो, काही होऊ शकतं. हो. इथे त्याला वेळ लागतो व्हायला. तर ते सगळं फायदे आहेत माध्यमाचे. त्या माध्यमाचे तिथे फायदे आहेत. बरोबर सर. मला हा प्रश्न होता की ऍक्टरला तुम्ही हँडल कसे करता जेव्हा, कारण काही ऍक्टर नवीन असतात, काही अनुभवी असतात, काही खूपच प्रसिद्ध ऍक्टर असतात. ज्यावेळेस तुमचं शूट असतं किंवा नाटक बसवतं त्यावेळेस हँडलिंग प्रोसेस कशी असते? नाही, मी दिग्दर्शक म्हणूनच हँडल करतो सगळ्यांना. मग तो कोण पण असू दे, मोठा छोटा हा प्रश्नच येत नाही. बरोबर. तिथे एका कुटुंबामध्ये नामवंत अभिनेता बापाचं काम करत असेल, आई करत असेल काय, आणि तर ते कुटुंब माझ्यासाठी डिरेक्टरल वर्कचं कुटुंब आहे. हो. त्यासाठी मी ती फिगर किती मोठी आहे ह्या बघण्याची काही गरज नाही. आत्ता माझ्यासमोर त्याने काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते मी केलेलं आहे. म्हणजे माझ्याबरोबर अनिल कपूरने काम केलेलं आहे, अशोक कुमार एवढे ज्येष्ठ नट अरे. त्याने. आणि ते नटसुद्धा एथिक्स पाळणारे असतात. ते तुम्ही सांगाल तसं आम्ही करू अशा पद्धतीचे बरेच लोक असतात. अशोक सराफ आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे आहेत किंवा वर्षा उसगावकर आहे, हे सगळे तयार तरबेज ॲक्टर आहेत. आत्तासुद्धा निर्मिती सावंत आहे किंवा ही जी सगळी माझ्याबरोबर काम करतात मंडळी, त्यांना म्हटलं की ताकभात कळतं. असे पण लोक आहेत. आणि ज्यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काढून घ्यायचं असतं ते काढून घ्यावं लागतं. म्हणजे काय कळालं तर मिसलीड पण होण्याची शक्यता असते. म्हणून ते त्यांना सांगावं लागतं की असं पाहिजे तसं पाहिजे. ते तसं आहे पण मला असं पाहिजे असं पण करावं लागतं. मग तो मला हवा असलेला सिनेमा किंवा नाटक तयार होतं. तर ती प्रोसेस आहे, ती प्रत्येक दिग्दर्शकाने पाळली पाहिजे. कोणाच्या नावाच्या वलयाखाली जर दबला गेला तर तुला पाहिजे तुम्ही नाही करू शकत. हो. त्यामुळे मी कधी कोणाचं हा कोण एवढा मोठा वगैरे आहे, तिकडे आपण सगळेच एक एलिमेंट म्हणून काम करतो. तू नवीन आहेस का जुना आहे याचा मी विचार केला तर माझं जुनं पण होणार नाही, नवीन पण होणार नाही. त्याला न्याय मिळाला नाही पाहिजे. मिळालं पाहिजे. बरोबर सर. सर जेव्हा तुमच्या आता तुम्ही बऱ्यापैकी नाटकं किंवा सिनेमा स्वतःच लिहिलेले आहेत, तर ते लिहिण्याची प्रोसेस काय असते हा एक प्रश्न आहे. आणि रायटर म्हणून एक भूमिका वेगळी असते आणि डिरेक्टर म्हणून वेगळी भूमिका असते. तर ते वेगळं होणं हे कसं तुम्ही साध्य करता? बरीचशी नाटकं माझी मीच बसवलेली आहेत. माझं नवीन नाटक कुठच्या डिरेक्टरला दिलं असं अजूनपर्यंत झालेलं नाही. त्यामुळे ते मी लिहितानाच त्याच्यातले डिरेक्टरल वर्क माझं चालू असतं, की हे इथे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. हे ते बसवताना मग आपोआप माझ्यातला लेखक दिग्दर्शक होतो, दिग्दर्शकाचा पॅरलली ते लिहिताना दिग्दर्शकाचा लेखक होतो, हे माझं चालू असतं. म्हणून मग अलीकडच्या काळात जी 2 पुस्तकं आली, क्लोज एन्काउंटर आणि हिरवी पोर्ट्रेट्स, त्याच्यामधल्या व्यक्तिरेखा संग्रह येतो. तर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा त्याच्यातून उभ्या राहिलेल्या आहेत. त्या कुठच्याही माध्यमात पुढे येऊ शकतात, नाटकात येऊ शकतात, सिनेमात. सिनेमात येऊ शकतो. पण त्या विस्तीर्ण त्यांचं लेखन आहे, म्हणजे विस्तृतपणे त्या लिहिलेल्या आहेत. तर तो एक प्रकार येतोच डिरेक्टर आणि लेखकाकडे. जर तो लेखक दिग्दर्शक झाला किंवा लेखकच जर दिग्दर्शक करणार असेल तर त्या पद्धतीने सगळं येतं त्याचं. राईट सर. सर तुम्ही दुसऱ्यांची स्क्रिप्ट कधी प्रयत्न केला का, की विचार केला ना, बरीच केली मी नाटक. जयवंत दळवींचं नाटक केलंय, अशोक त्यावेळेस काय पाटोळेंचं. प्रोसेस असते तुमची? त्यावेळेला मी माझी प्रोसेस समजून त्यांना सांगत असतो की असं असं व्हायला पाहिजे. असं एखादं काय वेळेला चांगल्या स्क्रिप्ट असतात त्याच्यात काय सांगावं लागत नाही. पण मी फार मोठमोठ्या लेखकांची फार कमी नाटकं केलीत, माझीच मी जास्त केलीत. सगळ्यात मोठे जयवंत दळवी यांचं मी केलं पर्याय, अशोक पाटोळेंचं श्यामची मम्मी केलं, किंवा 7व्या मुलीची 7वी मुलगी केलं, गंगाराम गवाणकरांचं एक नाटक मी केलं. तर ह्यांच्या स्वतःच्या काही आयडियाज स्क्रिप्टमध्ये असतात, त्या मी इम्प्लिमेंट डिरेक्टर म्हणून केल्या आणि ते कलाकृती उभ्या राहिल्या. कधी वाटलं याच्यामध्ये असं पाहिजे तर त्यांनी माझं ऐकलं आणि ते मला करून दिलं. असं पण अनेक वेळा झालेलं आहे.
कादंबऱ्यांवरून मी भस्म सिनेमा केला, निशाणी डावांगटा सिनेमा केला, कादंबरी रेडीमेड याच्यावरून. तर त्याच्यामध्ये ते मटेरियल जास्तीत जास्त पिक्टोरियल पद्धतीने व्हॅल्यूजमध्ये सिनेमामध्ये कसं येईल ह्याचा विचार मी नेहमी करत आलो. येस सर. सर काम करताना आता तुम्ही खूप काम केलेलं आहे, तर काही सेटवर किंवा नाटकात काही किस्से घडत असतात, काही गोष्टी होतात आणि ते नुसते किस्से नसतात, त्या आठवणी म्हणून आयुष्यभर आपल्यासोबत असतात. तर असं काही तुम्हाला वाटलं शेअर करावं? आता पटकन आता आपण इतकं अकॅडमिक बोललो, आता पटकन मला ते विनोदी किस्स्यांवर येता येणार नाही. पण किंवा विनोदी असतात किंवा ते लर्निंगचे पण गंभीर, असतात. हो गंभीरपणात. आता एक किस्सा तुम्हाला सांगतो. अशोक सराफ हे माझ्या पहिल्या 4 चित्रपटात नव्हते. लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी असे तो सिनेमे आहेत, दिग्दर्शक आणि कला. पण 5वा सिनेमा जेव्हा मी केला घायाळ, तेव्हा अशोक सराफ त्याच्यामध्ये अभिनेते म्हणून येणार होते. तर त्यावेळेला त्यांचं माझ्याशी पहिल्यांदा रेपो झाला अशोक सराफांबरोबर. मग त्यांना माझ्या कॅपॅसिटीज कळल्या किंवा मला असं वाटलं की अशोक सराफांबरोबर आणखी काय काय करता येईल. इतके ते अष्टपैलू अभिनेते होते आणि त्यांची कॉस्ट पण हाय होती. त्यांना घेऊन सिनेमा करायचा म्हणजे नंबर 1 टॉपचे ॲक्टर. मग मी त्यांच्या प्रीमियरला, आमच्या घायाळच्या प्रीमियरला मी त्यांना जेव्हा निरोप द्यायला गेलो, तेव्हा माझ्या हातात एक पुस्तक होतं आणि ते पुस्तक बघून ते म्हणाले की काय आहे हे? तर ते उत्तम बंडू तुपेंची भस्म कादंबरी होती, ती मी वाचत होतो. तर मला म्हणाले ह्याच्यावर तू काय करणार आहेस का? तर मी म्हटलं हो, एक सिनेमा करायचा विचार आहे. अच्छा बघू म्हणून त्यांनी बघितलं आणि चाळलं ते पुस्तक. तर त्यांना ते इंटरेस्टिंग वाटलं. ते म्हणाले कोण काम करतंय? मी म्हटलं अजून काय ठरलेलं नाही आहे. मग ह्याच्यातली भूमिका, ही जर भूमिका मला आवडली आणि मी केली तर तुला चालेल? म्हटलं का नाही चालणार. फक्त अशोकजी माझं बजेट तेवढं नाही आहे, छोटीच फिल्म आहे, स्मॉल. मी तुला पैशाचं विचारलं, मी तुला एका शब्दाने पैशाचं बोललो, मला हे आवडलं तर मी करेन, हे तुला विचारलं. हे पुस्तक मी घेऊन जाऊ का? घेऊन जा म्हटलं. 2-3 दिवसांनी त्यांचा फोन आला की मला आवडलं आहे, ही भूमिका पण आवडली आणि तू जर सिनेमा करणार असशील, तू करणार असशील, डिरेक्ट करणार असेल तर मी याचा एकही पैसा कलावंत म्हणून घेणार नाही. आणि त्यांनी फ्री ऑफ चार्ज काम केलं. हा एक मोठा अनुभव आहे. म्हणजे एवढा मोठा जो हायेस्ट पेड अभिनेता, तो अशा पद्धतीने. नंतर ज्या लक्ष्मीकांतबरोबर लहानपणापासून भाऊ बेर्डे म्हणून आमची संस्था होती, दोघांचीच. आम्ही दोघेच नाटकं करायचो, काही करायचो. म्हणजे लहानपणापासून लहानपणा म्हणजे 9वी-10वीला असल्यापासून आम्ही ती भाऊ बेर्डे असं संस्था आम्ही केली आणि त्यातून ते सगळं ॲक्टिव्हिटीज आम्ही करायचो. एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचो, दोघेच असायचो त्याच्यामध्ये. किंवा नवरात्रीमध्ये आम्हाला घेऊन मी वाजवायचो आणि त्याला नाचायला घेऊन जायचे आणि आम्हाला पैसे मिळायचे त्याचे. मग आम्ही ते वाटून घ्यायचो. असं बरेच उद्योग. नंतर मग जेव्हा प्रोफेशनल लेवलवर काम करायला लागलो तेव्हा ती संस्था आपोआप बंद झाली. पण असे पण उद्योग म्हणजे गमतीचे आहेत की त्याला माहिती होतं की मी पटकन काय ना काहीतरी कॉस्ट्यूम करू शकतो काय. तर आम्ही गमती करून मग म्युझिकची माझी प्रॅक्टिस झाली तिकडे. बॅकग्राऊंड म्युझिक कसं करायचं हे काय. ह्या सगळ्या गोष्टी त्या भाऊ बेर्डे संस्थेमध्ये आम्हाला बऱ्याचशा शिकायला मिळाल्या. पुढे मग त्या व्यावसायिक रंगभूमीवर, हौशी रंगभूमीवर जेव्हा आलं तेव्हा ह्या सगळ्या अनुभव कामाला आले. त्यामुळे अशा अनेक गमती आहेत प्रत्येक नटाच्या बाबतीत. अशा अशोक कुमारसारखा एवढा मोठा अभिनेता जेव्हा मुहूर्ताच्या पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभे होतो आणि ते आले 9 वाजता. आल्याबरोबर आम्ही त्यांना पाया पडायला गेलो. त्यांनी सांगितलं थांबा, रुको रुको रुको, डायरेक्टर कोण? डायरेक्टर साहब कहाँ है? म्हटलं आइए आगे आइए म्हणून त्याला पुढे बोलवलं आणि मला सांगितलं नमस्कार, मैं अशोक कुमार गांगुली, आज से आपके फिल्म में मैं काम कर रहा हूँ, आप जैसा बोलेंगे वैसा मैं करूँगा, अब आके पैर छूइए. आणि मग त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला काय करायचं ते करा. पण आधी त्यांनी दिग्दर्शकाला तो मान दिला. एवढं रिस्पेक्ट, एवढं सगळं देण्याची हिंदीमध्ये एक कल्चरल जे कल्चर होतं एकमेकांना रिस्पेक्ट देण्याचं, सिनियर्सना, ज्युनियर्सना, ते त्यांच्या अंगात ॲट द एज ऑफ 92 वर्षाचे होते अशोक कुमार तेव्हा. तेव्हा त्यांनी माझ्या त्या सिनेमात जमलोमध्ये काम केलं होतं. तर असा हा काही वेगळे किस्स्यांचा हा असा अनुभव आहे माझा. ते विनोदीच असले पाहिजे असं काही नाही. टूरच्या वेळेला तर धमाल. एक आमची सगळीच टीम नवीन होते सगळे. विजय चव्हाण होता, प्रशांत दामले, चेतन दळवी, दीपक शिर्के, विजय कदम, लक्ष्मीकांत बेर्डे, चित्रा पालेकर, सुधीर जोशी. त्यामुळे एक धमाल असा तो ग्रुप होता. 12 वर्ष ते नाटक आम्ही केलं आणि 12 वर्षांनी बंद केलं. असेच त्यातून मग होणारच ना, अनेक गमती, अनेक किस्से त्यावेळेला झाले. बरोबर सर. सर कधी कधी काय होतं, रायटर किंवा तुम्ही स्वतः रायटर आहात आणि डिरेक्टर पण आहात, आपल्या डोक्यात सतत तो थॉट चालू असतो, विचार चालू असतो. आपण स्क्रिप्ट लिहितो, त्याचे ड्राफ्ट होतात. तर तुमचा असं अनुभव आला आहे का की
मी हा ड्राफ्ट लिहिलाय आणि म्हणजे हा सीन आहे आणि तो सीन न करता तुम्ही दुसरा सीन केलेला आहे किंवा वेगळंच काहीतरी केलेलं आहे काम जे होतं ना, इम्प्रोव्हायझेशन होतं. कधी-कधी शूट करताना एखाद्या सीनचं इमॅजिन केलेलं असतं, तयारी केलेली असते, स्क्रिप्ट बाउंडेड असतं, अनेक वेळा विचार केलेला असतो. पण अशा अशा वेळेला अनेक वेळा काहीतरी असं घडतं, की ते नीट होत नाही वर्कआउट आणि मग त्यावेळेला वाटतं, की असं करून बघूया आणि मग तो वेळ जातो तेवढा. पण ते कधी-कधी अनेक वेळा झालेलं आहे अशा अनेक स्पॉन्टेनियस काही गोष्टी होतात. किती तुम्ही ठरवलं तरी संकट आहेत. कधी अचानक पाऊस येतो, कधी अचानक ऊन पडतं, थांबावं लागतं. पावसामुळे थांबावं लागतं, लाईट जाते, ॲक्सिडेंट होतो, एखादा उशिरा येतो, एखादा चल मग तो येत नाही तर आता काम तर झालं पाहिजे. आपण हे सीन घेऊया, हे शॉट घेऊया, त्याला उद्या करू. मग दुसऱ्या दिवशी त्याची दाढी वाढलेली असते. अनेक अशा संकटं स्पॉन्टेनियस येत असतात. पण ती मात करूनच त्याच्यावरून पुढे जायचं असतं. त्यासाठी थांबलं की हेवी नुकसान असतं. म्हणजे राईट राईट एकेका तासाचा हिशोब असतो पैशांचा. बरोबर सर. सर तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे सरांसोबत खूप काम केलं. तुम्ही हं. त्यांची ग्रोथ बघितलेली हो, म्हणजे हो. 0 पासून हो. पुढे 100 त्याच्या हां, पुढे हां. 1000 लाखोपर्यंत त्यांची तुम्ही बघितलेले. तर ते तुम्ही काय नक्की त्यांच्याबद्दल नाही, अनुभव आम्ही तुमचे? आमच्या समाजामध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा आम्हाला ना त्याला खूप डिमांड होता. लक्ष्मीकांत हा शाळेत 9वी 8वी 9वीत असल्यापासून तो स्टार होता. तेव्हा अच्छा. स्नेहसंमेलन आलं, की तो काय करतोय बघायची. अरे. मी सुद्धा असायचो त्याच्यामध्ये. आता तो काय करतो बघूया. आणि तो असं काहीतरी नकला करायचा किंवा काय करायचा, की त्या दिवशीचे त्या वर्षीची सगळी बक्षिसं, सगळा सत्कार, सन्मान त्याला मिळायचा. वा. आणि त्याचं कौतुक असायचं आम्हाला. आणि मग हळू-हळू तो आणि मी आम्ही एकत्र तसं म्हटलं ना भाऊ बेर्डे संस्था. मग एकांकिका मग माझा दिग्दर्शनाकडे ओढा आपोआप व्हायला लागला. कारण तो मान द्यायचा. तू हे बसव, आता म्युझिक तू कर, ह्याचं हे कर. असं करत आमची ती आम्ही रमेश पवारांची म्या नावाची एकांकिकाचे जवळ 30-40 प्रयोग केले. मग टूर एकांकिका झाल्यावर मी लक्ष्मीकांतला आमच्या ग्रुपमध्ये घेतला. या मंडळी सादर करूया. मग अलवारा डाकू नाटक मी त्याला घेऊन बसवायला सुरुवात केली. पण तोपर्यंत त्याचे एका व्यावसायिक नाटकाचे 100 प्रयोग झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाद झाला असता. म्हणून आमचं नाटक पण बाद झालं असतं. म्हणून तो म्हणाला, की मी बाजूला होतो. पण तू रिहर्सल घेता तुला सर्व पाठ आहे तर तू ते कर. असं करून आम्ही तो अलवारा डाकूसारखं नाटक त्याच्यामध्ये 40-50 चित्रकार मंडळी आणि मग खूप मोठा प्रकार होता. तो केला. टूर नाटक जेव्हा करायचं झालं, तोपर्यंत तो व्यावसायिक रंग स्थिरावला होता. त्यामुळे तिथून पुढे नाटक असेल, सिनेमा असेल, लक्ष्मीकांत माझा सतत सल्लागार राहिला. प्रत्येक गोष्टीचा मी त्याचा सल्ला घ्यायचो. नाटकाची व्यावसायिक बांधणी त्याने केली टूरची. त्याचे प्रयोग कसे लावायचे, मॅनेजर कोण, दिलीप जाधवला त्याने इंट्रोड्यूस केला. त्याला एक मॅनेजमेंट असते, रिहर्सल अशा इकॉनॉमिकली कर, इकडे कर, तिकडे कर, असं करत ते केल्यानंतर टूर उभं राहिल्यानंतर प्रयोग कसे करायचे, मुलांबरोबर बिहेवियर कसा पाहिजे, इतर कलावंतांचा हे त्यांना बाकीच्यांना त्याने शिकवलं. लक्ष्मीकांतने प्रशांत दामले असेल, विजय केंकरे पण सगळ्यांना प्रोफेशनलिझम शिकवला. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये ते अंगीभूत होतं. जेव्हा सिनेमा आला तेव्हा आज माझ्या प्रत्येक सिनेमाची पहिली प्लेट मी प्रोड्यूस केलेलं आहे. हे निर्मिती सल्लागार लक्ष्मीकांत बेर्डे असं असतं. कारण तो माझ्या आधी सिनेमात परत गेला. तिथे तो पण विद्यार्थीच म्हणून तो सगळं सजगपणे करायचा. आणि त्याचा सल्ला खूप मोलाचा असायचा. कारण त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल बॅलन्स असायचा. कोण आपल्याला पाहतो तो फोन करून तो सांगायचा की असा सिनेमा आहे, तुम्ही काम करा वगैरे, असं ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. त्यामुळे ती ग्रोथ जी आहे ती एक आपल्या समोर एखादा कलावंत स्टार बनतो, सुपरस्टार बनतो, हे बघायला मला खूप आनंद मिळाला ते बघताना. आणि त्यात सल्लागार आणि त्या वेळ काढून तो मलाच असं नाही, अनेक लोकांना त्याने सल्ला दिला. मीच असं नाही, कितीतरी लोकांना सल्ला दिला, कितीतरी लोकांचं त्याने कमर्शियल स्टेटस सुधारले. एवढे पैसे काय घ्या, तुझी जी लायकी आहे, तुम्हाला एवढे निळूभाऊंना सांगा, तुम्हाला भाऊ एवढे पैसे मिळाले पाहिजे, जाऊ दे रे, काय त्यांचा तो ॲप्रोच, जाऊ दे रे, गरीब आहे निर्माता, नाही गरीब नाही, तुम्हाला एवढे पैसे मिळाले पाहिजे, असं एवढं सगळं त्याचं बारीक लक्ष असतं सगळं. तर ते आहे गंमत. बरोबर सर. सर आपल्या रंगभूमीवर डिवायडेशन केलं जातं, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी. तर नाटक हे नाटक असतं. नाटक हे ऑडियन्स पर्यंत पोहोचवणं आणि प्रयोग करत राहणं हे एक नाटकाचं सत्य असतं. तर तुमचं काय मत आहे की असं काही नाही, कसं आहे बघा, तुम्ही एक नाटकाकडे प्रॉडक्ट म्हणून बघितलं अगदी, म्हणजे मी जर लक्स साबणाची निर्मिती करत असेल तर मी त्यावेळेला ठरवतो की हा लक्स कोणासाठी आहे, बरोबर, ह्याचा टार्गेट
बायर कोण आहे, कोणी बघायला पाहिजे, लक्स कोणी वापरायला पाहिजे, पेडर रोडच्या लोकांनी वापरायला पाहिजे का उपनगरातल्या का धारावी. मग त्या पद्धतीने मग तीच कंपनी लाईफबॉय नावाचा साबण काढते की जे फक्त कामगारांना अंग पुसा, आणि लिरिल नावाचा साबण काढते जे सौंदर्यवतींनीच वापरावा. लिरिल कामगार वापरत नाहीत हात धुवायला, किंवा तीच गृहिणी जेवण झाल्यानंतर तिथे तिचा वेगळा साबण असतो, प्रत्येक ब्रँड असतो. हे ब्रँड आहेत माझ्या दृष्टीने. प्रायोगिक नाटक हा एक प्रयोगशाळा आहे. तिथे ते नाटक केलेलं कोणाला दाखवायचं ह्याचं त्या प्रायोगिक नाटकं करणाऱ्याला भान पाहिजे. त्याने ते नाटक जर 10,000 लोकांच्या ताफ्यासमोर आपले आज प्रचार सभा आहे ते येण्यापूर्वी एक अर्ध्या तासाचं मनोरंजन म्हणून एक प्रायोगिक नाटक ठेवलं तर ते त्या मिसफायर होणार ना. तिथे तो ऑडियन्सच नाही, तो टार्गेटच नाही. म्हणजे झोपडपट्टीमध्ये लिरिल विकण्यासारखं आहे नाही का. आता आपल्याकडे ब्रँडिंगच आहे ना हे. त्यात तुम्ही काही नाही, मग तुम्हाला तयार आहे ते सगळं. व्यावसायिक रंगभूमीचं एखादं नाटक की ज्याच्यामध्ये शाब्दिक कोट्या आहेत, तुफान चाललंय, बफुनरी आहे हे, आणि तुम्ही जर ते छबिलदास किंवा आता इथे बॉक्स किंवा असे जिथे प्रायोगिक नाटकं होतात तिकडे जर गुपचूप आज गंमत करू प्रेक्षकांची म्हणून ते जर पडदा उघडलं तर ते माणसं निघून जातील तिकडून. ते म्हणतील हे आपलं नाही आहे, मला वैचारिक पाहिजे, मला बिटवीन द लाईन पाहिजे. तर हे गट आहेत ते. मी प्रायोगिक म्हणजे छबिलदासची रंगभूमी किंवा बॉक्सची लादी म्हणजे प्रायोगिक नव्हे. तुमच्या टार्गेट ऑडियन्ससाठी त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं. मग मी जर मुक्काम पोस्ट आडगाव करतो तर मी एक ऑडियन्स डोळ्यासमोर असतो माझ्या, हे कोणी बघितलं पाहिजे, कोणी आलं पाहिजे. त्यांना मी जाहिरातीतून, त्यांना मी माझ्या मार्केटिंगमधून अप्रोच केलं तर ते लोक येणार. बरोबर. मी वाद्यवृंद करत असेल तर मी ते सांगितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये हे आहे, ते आहे, हे ह्या लोकांनी ते बघितलं तर ते कमर्शियल. आणि मी जर एखाद्या जसं खयाल ही गायकी आहे किंवा ठुमरी आहे, हे मी जर असं कुठे संगीत असतं ना लग्नाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ती पंजाबी गाणीच बोडवली पाहिजे. तिथे तू अभि आपके सामने मैं ख्याल गाता हूं म्हटलं तर ते लोक म्हणतील अरे काय वेळ आहे का. एवढा दिग्गज माणूस, घराणं सगळं शिकून आणलेला माणूस तिथे मिसफायर होईल, मिसफिट होईल. तसं नाही. तुम्ही जिथे भांगडा नाचायचं तिकडे नाचलं पाहिजे. तिथे मंगलगाणी दंगलगाणीची कन्सेप्टच ही होती की जे गाणं आता तिन्ही सांजा सखे मिळाले, ह्या गाण्याला मुलं नाचली नाहीत. लाइटिंग बदललं, ती गायिका तिचा मूड बदलला, तिचे कपडे बदलले, आणि ते शब्दांना न्याय देण्यासाठी गाण्यांचा आवाजाचा वापर केला गेला. पण जिथे यागो दांड्यावरनं बोलते नवरा कोणाचा आहे, तो गाणं सुरू झाल्याबरोबर प्रेक्षकांना पण नाचावं असं वाटतं, असं तो नृत्य तिथे आलं. म्हणजे स्टाईल त्याच्या डिमांडप्रमाणे ते सगळं बदललं. म्हणून प्रायोगिक आहे हौशी नाटक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नाटक संपल्यावर त्याला पैसे देण्याचा प्रश्न येत नाही. हाऊस म्हणून ते केलेलं आहे, म्हणून ते हौशी नाटक. पण व्यावसायिक नाटक म्हणजे काय, यू हॅव टू पे देम. मग तिथे तुम्ही प्रायोगिक नाटक केलं तरी यू हॅव टू पे देम. उद्या समजा मी असं आता वाडा चिरेबंदी चालू आहे, ते प्रायोगिक नाटक म्हणून आलं एकेकाळी. पण त्याचे व्यावसायिक नाटक झाल्यानंतर नाही तेव्हा प्रायोगिक आलं, तुम्हाला पैसे नाही मिळणार असं नाही म्हणू शकतो, तुम्हाला पैसे द्यावेच लागणार. मग पैसे दिले की ते व्यावसायिक नाटक. दॅट इज अ बिझनेस प्रपोजल. बरोबर. असं ते आहे. त्या टार्गेट ऑडियन्स प्रमाणे ती नाटकं आहेत. त्याचं अमुक नाटक म्हणजे प्रायोगिक, तमुक नाटक म्हणजे हौशी, तमुक नाटक म्हणजे हे नाही, हे तर व्यावसायिक असं नाही आहे. ते व्यावसायिक नाटकामध्ये पण तुम्ही प्रयोग केला असेल आणि तो जर तुमच्या इंटेलेक्च्युअल ऑडियन्सना जर अपील होणार याची गॅरंटी तुम्हाला असेल, दाखवा ना तुम्ही. बरोबर. बघतील तिकडे लोक येतात ना. कधी कधी एखादं नाटक इतकं गाजतं की तो प्रायोगिक रंगभूमीचा ऑडियन्स पण शिवाजी मंदिरला ते नाटक बघतो. आमचा अलवारा डाकूचे प्रयोग पण, आता घाशीराम कोतवाल उदाहरण, सगळ्या स्तरातल्या लोकांनी बघितलं. प्रयोग होता ना, तो एक प्रयोग होता, विरोध केला काय, पण त्याच्यामध्ये एवढी ताकद होती की ते लोकांना कुठून आणून त्याने समोर बसवलं त्या नाटकाने. कोणी कोणाला सांगायला गेलं नाही, घरोघरी जाऊन पत्रकं वाटली नाहीत, पण त्याची पब्लिसिटी अशी झाली की वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येऊन तिथे त्या नाटकाला बसले. वेगवेगळ्या लेवलचे, वेगवेगळ्या वैचारिक लेवलचे, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक येऊन बसले आणि सगळ्यांनी ते एन्जॉय केलं. मग तिथे ती कलाकृती म्हणून तिथे तेव्हा बघितली जाते. ती कुठच्या जॉनरची आहे, काय आहे, हे तिथे विसरायचं मग. बरोबर सर. मला प्रयोग, व्यावसायिकतेमध्ये प्रयोग होतो, प्रायोगिकतेमध्ये प्रयोग होणं महत्वाचं आहे. तर या प्रयोगाबद्दल तुम्ही कशा प्रकारचे प्रयोग हा प्रयोगाचा अर्थच आहे की म्हणजे मी प्रिपेअर केलेला योग किंवा प्रयोग आणि फॉर्म्युला. तुमचा प्रयोग यशस्वी झाला ना की त्याचा फॉर्म्युला होतो
की मला माहिती नाही प्रयोगाचा रिझल्ट मी गृहीत धरतो की मी चंद्रावर 7:37 पोहोचणार. मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे, इथून जायचं, इकडून गेलं, हा अग्निबाण, मग तो अग्निबाण, मग अमुक अग्निबाण. तो प्रयोग असतो, कधी त्याच्या आधी झालेला नसतो आपल्याकडे. मग तो जर यशस्वी झाला की 7:14 यान चंद्रावर उतरलं की मग तो जो सगळी जी प्रोसेस आहे ना ती बनते फॉर्म्युला. पुढच्या वेळेला तुम्ही तसंच केलं की बरोबर 7:14 तुम्ही चंद्रावर पोहोचणार. मग प्रयोग हा फॉर्म्युला बनतो. म्हणजे जसं एखाद्या अगदी प्रभात प्रभात फिल्म कंपनीने जे सिनेमे केले, कुंकूसारखा सिनेमा हा प्रयोग होता. त्याच्या आधी त्या दिग्दर्शकाने बघितलं हे असंच गाणं तसंच पाहिजे, त्यांनी विचार काय केला नाही हे असं असेल तर ते तसं असेल तर ते तसं असा विचार करून प्रभातने काय काय सिनेमे केले. ते पुढे प्रयोग यशस्वी झाल्यावर ते फॉर्म्युला ठरले. मग त्याची संख्या वाढत गेली. फॉर्म्युला म्हणजे एकदा गणपती तो तयार झाला साचा की त्याच्यातून तुम्ही 100 काढा 200 काढा फॉर्म्युला. पहिला गणपती जो मातीचा बनवणारा चित्रकार असतो ना त्याच्याकडून तो प्रयोग होतो तो तिथे, त्याचा फॉर्म्युला होतो. पण त्या फॉर्म्युल्यामुळे क्रिएटिव्हिटीचं नाही तुम्हाला बघा तिथे क्रिएटिव्हिटीचा काय संबंध आहे. तुला 100 गणपतींची ऑर्डर आली देऊन टाक ना. तू काय नवीन करत त्याला तोच गणपती पाहिजे, तोच गणपती. त्याने का असं नाही म्हटलं की तुम्ही नवीन क्रिएट करा मग मी तो 100. तो म्हणाल तुम्ही नवीन क्रिएट केला तर मला तो बघायला लागेल की सेल होतो का. हा गणपती सेल होणार आहे त्याचे मला 200 द्या, 100 द्या, 200 द्या. मग तो फॉर्म्युला फटाफट गणपती देऊन मोकळे वाटून. कळलं ना तुम्हाला. आता नाहीतर मग एवढे प्रत्येक गणपती नवीन करायला बसा गणेशोत्सव 2 महिने पुढे जाईल. तो बरोबर चतुर्थीच्या दिवशीपर्यंत 1000 गणपती रेडी होतात एक मूर्ती तयार झाल्यानंतर. तो एक मूर्ती तयार करायला 4 वर्ष लागत असते. म्हणून प्रत्येक मूर्त्याने 4-4 वर्षाचा गणपती करत बसलं तर सण कधी साजरा करणार असं आहे. तर फॉर्म्युला हा फॉर्म्युला तो क्वांटिटीमध्येच येणार. मग तिथे क्वालिटी मेंटेन करायला लागते. तर इथे चीर पडले तिकडे चीर पडले कलर उडाला हे उडाला ते नाही. मग तुम्ही तिथे तुमची क्वालिटी पाहिजे ते तसंच्या तसं आलं पाहिजे. जसं एक प्रयोग नाटकाचा यशस्वी झाला तर हजारो प्रयोग होतात. पण त्याच्यात लोकनाट्य हा फॉर्म इम्प्रोवाइज करणार आहे तो आला की तो मग त्याचं डिफरन्शिएट होत जातं. पण एखादं नाटक जे बंदिस्त आहे त्याचा हजारो प्रयोग पहिल्या प्रयोगासारखा होऊ शकतो. तेच समाधान प्रेक्षकाला पहिल्या प्रयोगात पण देण्याची कुवत त्या कलावंतांमध्ये असायला पाहिजे. मग तो फॉर्म्युला हा यशस्वी फॉर्म्युला होतो. नाहीतर मग काय रे तुम्ही कालचं तर छान केलं आज काय तुम्ही असं केलं असं नाही विचारता कामा कोणी. बरोबर. सर तुम्ही इम्प्रोव्हायझेशन फॉर्म जो बोलला तुम्ही याच्यामध्ये पण यूज केलाय मुक्काम पोस्ट आडगावमध्ये. पण त्याला तुम्ही एक बांधणी दिली असेल एका पॉईंटला येऊन की इम्प्रोव्हाइज करा आणि ती ते एक असा नाटकातला एखादा सीन असा येतो की हा त्याचा फॉर्म असा फिक्स होतो. तसं एक जे त्याच्यामध्ये जे गाणं आहे पैठणचं त्या गाण्यामध्ये माझा फॉर्म ठरला की ह्या पद्धतीने आपण अख्खं नाटक करूया. मला पण माहिती नव्हतं तोपर्यंत काय करणार आहे मी. ठरलं रिव्ह्यू करायचा पण कसा ते काय पेपर वर्क करून सिनेमा करायचा नाही आहे ना नाटक आहे. मग ते इम्प्रोव्हायझेशन मग इम्प्रोव्हाइज करता करता अरे हे चांगलं आहे हे आपण आता हे कंटिन्यू करू हा फॉर्मॅट वापरूया. फॉर्म आणि फॉर्मॅटमध्ये फरक आहे. हां तर फॉर्मॅट हा वापरूया आपण आता. त्याच्यातून तो मग नवीन फॉर्म क्रिएट झाला. त्याचं एका मागोमाग एक येऊन ते सगळं जसं हे होऊन गेलं त्याचं कळलं. मग सिक्वेन्स जसं म्हणतो सिनेमामध्ये तो तयार होतो. तसा तो तयार झाला. त्या गाण्यातून मला ते नवीन मिळालं आणि मग तिथून ते इम्प्रोव्हायझेशन एका ठराविक दिशेला जायला लागलं. बरोबर सर. तुम्ही अभिनय पण करता आणि डिरेक्शन करता आणि प्रोडक्शन मार्केटिंग जेव्हा तुम्ही हे इंटरलिंक आहे त्या गोष्टी तर ह्यांचा जेव्हा अभिनय करता तेव्हा डिरेक्शनचा कसा इनडायरेक्टली फायदा होतो. जेव्हा डिरेक्शन करता तेव्हा एक अभिनेत्याचं काय व्हिज्युअलायझेशन चालू त्याला काय देणं अपेक्षित आहे तुम्हाला माहिती असतं तर ह्याचं काय कनेक्शन आहे. नाही इथे एकच आहे सगळं. म्हणजे डिरेक्टरची भूमिका ही सतत सगळीकडे वावरत असते. मग त्याच्यामध्ये शिक्षणाचा भाग येतो. मग तेव्हा मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंगचं असल्यामुळे मार्केटिंग येतं. अजून काय काय त्याच्या संलग्न गोष्टी संगीताच्या वेळेला संगीत येतं. ह्या सगळ्या गोष्टी त्या वेळेला येतात आणि त्यातला डिरेक्टर जागा असतो ना त्या सगळ्या सुविधपणे तो करून घेतो. म्हणून त्याच्यातून ते सगळं निष्पन्न होतं. एका वेळेला मी त्या गोष्टी करू शकतो. नेपथ्य आहे अमेरिकन अल्बम नाटक माझं जे आहे त्याचं मी दिग्दर्शन नेपथ्य संगीत प्रकाशयोजना वेशभूषा सगळं केलं. आता प्रयोग चालू आहेत त्याचे. तर तो जो आहे ना तो माझ्यातला कलावंत सगळे जागाच असतो सतत. आडगावमध्ये पण आहे सुमी आणि आम्ही केलं त्याच्यात पण आणि अगदी सुरुवातीला अलवारा टाकू केलं तेव्हा पण आहे. टूरमध्ये सुद्धा ती छाप मिळते. तर ते एक ज्याला जेवढ्या कला वापरायला संधी मिळते किंवा मिळाली पाहिजे त्या आपल्याला सगळं मी त्याच्यामध्ये वापरलं. तुम्ही वेशभूषा सोडली नाही संगीत सगळं जिथे जिथे रंगसंगती जिथे जिथे कॉम्पोजिशन जिथे जिथे हे सगळं येतं तिथे मला त्या सगळ्या कलांचा माझा वापर झाला तिकडे.
बरोबर. सर तुम्ही वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम केलेलं आहे, हो. वेगवेगळ्या फिल्मला वेगवेगळ्या ट्रीटमेंट दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दलही ते कसं सुचलं? आणि अजून एक प्रश्न आहे की हा एक शब्द आहे की क्रिएटिव्ह ब्लॉक होणं. ते त्या क्रिएटिव्ह ब्लॉकचाच अर्थ तो आहे की कुठेतरी आपल्यालाच वाटायला लागतं की नाही हे चुकीचं चाललंय. मग बरोबर सुचेपर्यंत ते ब्लॉक होऊन जातं. बरोबर त्याला क्रिएटिव्ह ब्लॉक म्हटलं जातं. बरोबर बरोबर. मग तो अनेक क्रिएटिव्ह लोकांच्या म्हणून तो क्रिएटिव्ह ब्लॉक त्याला म्हटलं. क्रिएटिव्ह माणसांच्याच आयुष्यात तो येतो आणि मग त्यातून गणित पण सुटत जातं. ते सुटतं त्या एकेकाळी. बरोबर. आणि सर तुम्हाला रायटिंग करताना काही लोकांना व्हिज्युअलाइज होतं, काही लोकांना काहीतरी बघून इन्स्पिरेशन मिळतं, आउट टू इन टू आउट. तुमचं काय रायटिंगची प्रोसेस आहे? इन्स्पिरेशन सगळ्या बाबतीतच झालेलं आहे. म्हणजे लेखकांचा प्रभाव असतो, वाचन असतं भरपूर, त्या वाचनातून ते सगळं येतं. असं सगळं मिळतं आपल्याला. ते असं सांगू शकत नाही ते कुठच्या फॉर्ममध्ये काय लिहितोय, त्यावेळेला कोणाचे प्रभाव आपल्यावर येतात ते अचानक येतात, असे काही ठरवून येत नाहीत कुठचे. बरोबर. येस सर. त्यामुळे ते होतं सगळं. येस. आणि शेवटचा विचारतो की तुम्ही आता ह्या एजमध्ये तुम्ही एकच काम, फक्त डिरेक्शन करत नाही, तुम्ही ऍक्टिंग पण करता, डिरेक्शन करता, प्रोडक्शन सांभाळता, तर ही एनर्जी किंवा हे इन्स्पिरेशन येतं कुठून? त्या कामातूनच येतं. ते काम जे आहे ते एकदा करायला घेतलं की आपोआप ते स्वयंचलित होतं आणि ती सगळी कामं पटापट व्हायला सुरुवात करतात. तसं आणि ते अनेकांच्या बाबतीत आहे. समाजात असं नाही की ह्या एजला इतकी वर्षाचं जे आहे ते मशीन जे चालू झालेलं आहे ना ते चालूच राहतं. त्याला स्वयंचलित होऊन जातं ते आणि मग त्याच्यातून नवीन नवीन गोष्टी तयार होतात. नमस्कार, मी पुरुषोत्तम बेर्डे. राहुल देवकाते यांचं हे जे चॅनल आहे हे वेगवेगळ्या कलावंतांचं अंतरंगात जाऊन ते तपासून त्यांना अगदी मोकळं करतात, बोलतं करतात. तर हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून आणि ह्याला जास्तीत जास्त व्ह्युअरशिप कशी मिळेल हे बघा. कारण एक ऑथेंटिक प्रवास एखाद्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा, कलावंताचा हा समोर आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. त्याच्यासाठी ह्या चॅनलचे आभार मानायला पाहिजेत. राहुल देवकाते चॅनलला किंवा ह्या प्रोडक्शनला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.